करतो भाऊ. लग्न करा म्हणते लोक, मात्र काला जगणार आहे. फार पाणी सुद्धा मला व्हावं लागत. काय करणार आहे, इलाज नाही. भात खाला चिकट लागलं, बॉम्बटे मारीत पळत गेलो पाणी आणायला. पाणी काहीच नव्हतं का बरं, एवढे खोटं बोलू राहिले. एक ग्लास पाणी पिले नाही का तुम्ही? पाणी नव्हतं त्याच्यात. भात खाला ते. राधे राधे सगळ्यांना. तर आज आम्ही निघालो होतो थोडंसं बाहेर, म्हणजे कामाकाजी. आरू ते तर काही झालं नाही, पण आरूला पुस्तक घ्यायचं होतं. मग ते पुस्तकं घेतली, पण त्याच्यातलं एकच पुस्तक भेटलं, 2 पुस्तकं काही भेटलीच नाही. मग नंतर आम्ही गेलो दुसऱ्या गल्लीत. तर त्या गल्लीत म्हणजे मी खूप दिवसानंतर गेली होती. म्हणजे मला माझ्या डिलिव्हरीचा टाईम आठवला, डिलिव्हरीच्या वेळेचा. तर तो टाईम आठवला. तर त्याच्यासाठीच आज जर्किंग घ्यायचं होतं, त्याच्यासाठी गेलो होतो दुकानात कपड्याच्या. पुस्तक तर काही भेटलंच नाही. म्हटलं जे सांगितलं ते तरी घेऊन येऊ. नंतर मी पहिल्यांदाच लिफ्टमध्ये म्हणजे गेले होते, माझा भाऊ आणि मी. पण ते आता मला लई चक्कर यायला लागले होते, का बरं काय माहिती. नंतर बेडशीटचा सेल होता, तर म्हटलं चान्स मारून घेऊ. बाहेर गेलो आणि काही खाल्लं नाही, असं कधी तर होणारच नाही. तर मसाला पाव घेतला होता. तर मला मसाला पावच आवडतो पावभाजीपेक्षा जास्त. तर मी मसाला पाव घेतला, तो खाल्ला आणि घरी आलो. तर घरी आलो, थोडासा आराम केला, कारण की ऊन खूप होता आज, पाऊस काही नव्हता. तोंडावरून तर वाटत झोपले नव्हते, पण तरी सूज आली होती, का बरं काय माहिती. तर म्हटलं, मला म्हणजे लक्षात आलं की मैदा आहे घरामध्ये पडलेला, तर आपण त्याचं काहीतरी बनवू. तर म्हटलं शंकरपाळीच बनवू आपण. तर 1 किलो होता, त्याच्यातून म्हणजे थोडा वाटीभर काढून घेतला होता आम्ही, म्हणजे लागत होता तेव्हा जिलेबीला. तर ते काढून घेतला आणि म्हटलं त्याचंच शंकरपाळी बनवू आणि तुमच्यासोबत पण शेअर करू. तर आरू शाळेतून आता आलीच होती, तर म्हटलं आधी तिचं खायचं आवरून घेऊ, म्हणजे ती मध्ये मध्ये ताण देणार नाही. नाही तर तिचीच गडबड चालू राहते, मम्मी हे दे, मम्मी ते दे. तरी मी तो मैदा ते असं म्हणजे फुटून गेलं होतं माझ्याकडून पॉकेट, त्याच्यामुळे म्हटलं आता लई दिवस ठेवलं तर हा खराब होऊन जाईल. म्हणजे 8 दिवस झाले तरी याला. आता याची मी शंकरपाळे बनवून घेते, पण आधी आता आरू शाळेतून आली, तिच्यासाठी काहीतरी बनवून देते आणि मग बनवते. परातीत काढून तर या वाटीने माप घेणार आहे मी. ही 1 वाटी भरून ही साखर मी बाजूला काढून घेतली, कारण की म्हटलं तूप वतल्यावर परत वत्ता नाही येणार, त्याच्यामुळे ही 1 वाटी साखर. आणि एवढे थोडंसं रिकाम आहे, कारण की घट्ट आहे. तसं गरम जर करून घेतात ती वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने पाणी घेणार. कप हे तिन्ही पण सॉरी साखर आणि पाणी गरम करून जर घेतलं तरी वाटी फुल भरेल, त्याच्यामुळे मी एवढं तूप घेतलं आणि याच वाटीने पाणी घेणार आहे. तर इथं पाणी घेतलंय आता. तर मी ते एका पातेल्यात टाकून घेतलं आणि तूप टाकून नंतर साखर टाकली आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकलं. ते नीट मिक्स करून घेतलं. साखर पण जे वाटीला लटकलेलं होतं ते पण नंतर म्हणजे पाक आता याच वाटीने गरम झाल्यानंतर ते टाकून विरघळून नीट टाकून घेतलं, त्याच्यामध्ये ओतून घेतलं म्हणजे. आणि ते नीट एवढं करून घेतलं पाणी. त्याचा पाक वगैरे काही बनवायचं नाही आपल्याला. आणि ते चांगलं गरम म्हणजे फक्त वितळून घ्यायचंय, त्याच्यात हे नाही टाकायचं. आणि हे पण मी थोडं गरम झालं की त्याच्यात मिक्स करून काढून घेते. म्हणजे लई गरम पण लई मळायचं नाही आपल्याला ते. तर चांगलं असं आता फक्त गरम म्हणजे वितळून घ्यायचे साखर आणि तूप गरम होऊ द्यायचंय. मीठ मी साखर वितळून घेते. तोपर्यंत मी मैदा पण काढून घेते. हा बंद करते मी. ते असंच आता 5-10 मिनिटं गाळू द्यायचं. याच्यात टाकून घेते.
तर मैदा मी काढून घेतला परातीमध्ये आणि त्याच्यात थोडंसं म्हणजे चुटकीभर मीठ पण टाकलं. इथं मी निम्मे म्हणजे शंकरपाळी करून घेतली आणि काही म्हटलं तळून घेऊ. एकच गोळा राहिला होता म्हणजे तोच करायचा बाकी राहिला होता. पण म्हणलं आधी जे बनवले ते तळून घेऊ, तर तेच तळायला घेतले. छान झाले होते, फुटले नाही, काहीच नाही, एकदम मस्त. तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा आणि तेलकट नाही होत, विरघळत पण नाही आणि जास्त तुप्पट पण नाही. नाही तर काही शंकरपाळी खूप तुप्पट होतात आणि मग ते टाळूला लटकतं. तर तसं काहीच होत नाही या रेसिपीने. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. कशी झाली ते पण मला कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री राधे.